अगदी मऊ मुलायम, आतून अगदी सॉफ्ट, जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणारे मस्त चवीचे हे दही वडे बनून तयार झालेले आहेत। नमस्कार, मी सुवर्णा। सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर हे दही वडे तुम्ही बघू शकता, अगदी मऊ लुसलुशीत आणि अतिशय जाळीदार असे हे दही वडे बनून तयार झालेले आहेत। तर उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार असे हे दही वडे तर झालेच पाहिजेत। चला तर मग हे मस्त थंडगार दही वडे बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत। डाळ बुडून वरती अगदी 1 ते 2 इंच पाणी राहील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। झाकण लावून 5 ते 6 तासांसाठी ही डाळ आता आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया। तर इथे सगळ्यात आधी आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत। तर यासाठी चिंच मी साधारण एक अर्धा तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती, छान भिजलेली आहे। तर ही चिंच तुम्हाला अगदी कमी वेळात भिजवायची असेल तर छान उकळत्या पाण्यामध्ये ही चिंच तुम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घेऊ शकता। तर आता आपल्याला ही मिक्सरला चिंच वाटून घ्यायची आहे। अगदी झटपट अशी ही आपण चटणी बनवणार आहोत। तर यासाठी चिंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे, फक्त चिंच आपण सगळ्यात आधी यामध्ये घेणार आहोत। तर ही चिंच थोडीशी वाटून झाल्यानंतर हे जे पाणी आहे हे आपण वापरणार आहोत, हे टाकायचं नाही आहे। तर हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत। तर आता या चिंचेमध्ये मी 1 वाटी साखर घालणार आहे। तर अर्धी वाटी इथे मी चिंच घेतली होती, 1 वाटी साखर इथे मी घालते। तर साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे 1 वाटी गुळाचा वापर करू शकता किंवा अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गुळ घेतला तरीही चालू शकतं। तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। त्यापूर्वी हे जे पाणी आपण चिंचेचं ठेवलं होतं याच्यातील थोडंसं पाणी अगदी गरजेपुरतं, म्हणजे ही चिंच आपली व्यवस्थित वाटली गेली पाहिजे इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे। हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर ही मस्त अशी पेस्ट आपली आता बनून तयार झालेली आहे। तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे। तर यामध्ये मी चिंचेची चटणी शिजवणार आहे। तुम्ही ज्या भांड्यामध्ये ही चटणी शिजवणार आहात ते भांडं घ्यायचं आहे, त्याच्यावरती अशी चाळण ठेवायची आहे आणि ही चिंचेची पेस्ट सगळी आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता भांड्याला जे चिंचेची पेस्ट लागलेली आहे ते भांडं सुद्धा आपल्याला या पाण्याने व्यवस्थित धुवून याच्यामध्येच घालायचं आहे। तर आता आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित गाळून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। तर मध्ये मध्ये हे जे पाणी आपण चिंचेचे ठेवलं होतं ते पाणी सुद्धा यामध्येच टाकायचं आहे आणि ही सगळी पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे। संपूर्ण पेस्ट गाळून झाल्यानंतर राहिलेला चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे। चाळणीला लागलेली सगळी पेस्ट आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे। तर मस्त अशी ही चिंचेची पेस्ट आपली तयार झालेली आहे। तर आता आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे। तर आता ही चटणी मी गॅसवरती उकळायला ठेवलेली आहे आणि सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवलेला आहे। चटणीला उकळी यायला लागली की आपण गॅस थोडासा कमी करायचा आहे। तर इथे चटणीला उकळी यायला लागल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे। तर इतर साहित्य आपण या चटणीमध्ये घालूयात। तर इथे मी छोटा चमचा काळं मीठ यामध्ये घातलेला आहे, 1 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर आपल्याला साधं मीठ पाव चमचा यामध्ये घालायचं आहे। याचबरोबर 1 पाव चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या चटणीची थोडीशी चव बघायची आहे। तुम्हाला तिखट, मीठ किंवा साखर अजून लागत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर मध्यम गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिटे ही चटणी मी उकळून घेतलेली आहे। ही चटणी आता आपली तयार झालेली आहे। गॅस बंद करते आणि ही चटणी आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर आता हिरवी चटणी बनवायची आहे। यासाठी इथे मी मूठभर कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर इथे मी थोडासा पुदिना स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। तर आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर याच्यामध्ये अगदी छोटा पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडंसं लिंबू यामध्ये पिळायचं आहे आणि ही चटणी छान दाटसर होण्यासाठी 2 चमचे फुटाण्याची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। आणि आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून अगदी बारीक याची पेस्ट इथे मी बनवून घेतलेली आहे। तर ही चटणी आपण काढून घेऊयात आणि ही सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून देते। तर आता आपण गोड दही बनवून घेऊया। तर इथे मी साधारण 4 वाटी हे ताजं आणि घट्टसर असं दही घेतलेलं आहे। तर हे छान थंडगार फ्रीजमधलं दही मी घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची। तर इथे मी 4 चमचे साखर घालते। तुम्हाला हे दही कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता। तर आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी चमचाने फेटून घेते, तुम्ही विस्करने किंवा बीटरने हे फेटून घेऊ शकता।
तर हे दही फेटून झाल्यानंतर तुम्हाला जर गरज वाटली तर हलकंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता। तर इथे मी अगदी 3 ते 4 चमचे पाणी यामध्ये घालून हे दही छान असं फेटून घेतलेलं आहे। तुम्हाला अगदी घट्टसर दही हवं असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। तर आता हे तयार झालेलं गोड दही, गोड चटणी आणि हिरवी चटणी सगळं मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते। आणि इथे ही डाळ मी छान भिजवून घेतलेली आहे आणि डाळ बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे। ही डाळ मी 5 तास भिजण्यासाठी ठेवली होती। डाळ मस्त अशी भिजलेली आहे। तर आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर इथे मी 2 भागांमध्ये ही डाळ वाटून घेते। तर अर्धा भाग याच्यातील या भांड्यामध्ये मी काढून घेते। तर ही डाळ वाटताना पाणी अजिबात न घालता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि अगदीच जर गरज पडली तर एखाद दुसरा चमचा पाणी टाकून आपल्याला ही डाळ अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर इथे या डाळीची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी ही वाटली गेलेली आहे। तर परफेक्ट ही डाळ वाटून झालेली आहे। तर ही वाटलेली पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेते। तर ही डाळ अगदी छान अशी वाटली गेलेली आहे। याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे। तर संपूर्ण डाळ आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे। तर राहिलेली डाळ सुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेते आणि सगळी पेस्ट मी या भांड्यामध्ये काढून घेते। तर संपूर्ण डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि अगदी छान अशी ही पेस्ट आपली बनून तयार झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला ही पेस्ट छान अशी फेटून घ्यायची आहे। तर इथे मी चमचाने फेटून घेते। तुम्ही विस्करने किंवा तुमच्याकडे जर बीटर असेल तर हे बीटरने सुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकताय। एकाच दिशेने 4 ते 5 मिनिटे आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे आणि फेटत असताना तुमच्या लक्षात येईल की याचा रंग थोडा थोडा बदलत आहे। तर इथे मी साधारण 3 ते 4 मिनिटापासून ही डाळ फेटून घेत आहे आणि तुम्ही बघाल तर अगदी हलकी फुलकी मस्त फ्लफी अशी ही पेस्ट बनून तयार झालेली आहे। तर आता ही पेस्ट आपली फेटून झालेली आहे हे ओळखायचं कसं, तर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून एक छोटासा गोळा या पाण्यामध्ये टाकायचा आहे। हा गोळा पाण्यामध्ये तरंगायला लागला म्हणजे आपली पेस्ट व्यवस्थित अशी फेटली गेलेली आहे। अशा पद्धतीने ही डाळीची पेस्ट फेटून घेतल्यामुळे आपले वडे मस्त हलके फुलके आणि आतून अगदी सॉफ्ट होतात। तर आता ही पेस्ट आपली वडे करण्यासाठी तयार आहे। तर इथे मी फक्त मीठ घालून प्लेन हे पीठ ठेवलेलं आहे। पण तुम्हाला जर यामध्ये किसलेलं आलं, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता किंवा खोबऱ्याचे काप घालायचे असतील तर ते तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला जर जिरे टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकू शकता। तर आता आपण वडे बनवून घेऊयात। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आहे आणि वडे तेलामध्ये सोडण्यापूर्वी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। पाण्याच्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे पीठ आपल्या हाताला लागत नाही किंवा चिटकत नाही। प्रत्येक वेळेला हाताला पाणी लावायचं नाही आहे। जेव्हा पीठ हाताला चिटकायला लागेल त्याच वेळेला हाताला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने हे वडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तर इथे हे वडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे बनवू शकताय। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मध्यम गॅसवरतीच हे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर हे वडे एका बाजूने छान झालेले आहेत। तर आता बाजू पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे वडे आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तर हे वडे आपल्याला अगदीच डार्क रंगावरती तळायचे नाही आहेत, हलकासा रंग आला पाहिजे। यामुळेच आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान आतपर्यंत हे वडे तळले जातील। तर इथे मस्त असे हे वडे तळले गेलेले आहेत, छान असा रंग आलेला आहे। तर आता हे वडे मी काढून घेते। तर छान असे हे वडे तळून झालेले आहेत आणि हे वडे आता मी काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर राहिलेले सगळे वडे मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत। मस्त असे वडे आपले तयार झालेले आहेत। तर हे वडे आपण पाण्यामध्ये घालणार आहोत। यासाठी इथे मी अर्ध पातेलं पाणी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि छोटा पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे। तर आता या पाण्यामध्ये आपल्याला सगळे वडे घालायचे आहेत। तर हे सगळे वडे पाण्यामध्ये घातल्यानंतर चमचाने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे वडे पाण्यामध्ये व्यवस्थित बुडतील। आता याच्यावरती झाकण लावून एक 5 मिनिट आपण बाजूला ठेवायचं आहे। तर 5 मिनिटानंतर हे वडे मी काढलेले आहेत आणि बघू शकता अगदी मऊसूद सॉफ्ट असे हे वडे झालेले आहेत। तर आता या वड्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने दाबून किंवा पिळून काढायचं आहे आणि हे एका डिशमध्ये मी काढून घेते। तर सगळे वडे मी अशाच पद्धतीने पाण्यातून छान असं पिळून काढून घेते। तर हे सगळे वडे मी पाण्यातून छान पिळून काढलेले आहेत आणि आता आपण दही वडे सर्व करूयात। तर हे वडे तुम्हाला जर लगेच खायचे नसतील तर पाण्यातून काढून एका भांड्यामध्ये घालून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवला तर मस्त थंडगार होतील।
तर इथे डिशमध्ये मी हे वडे काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यावरती आपल्याला मस्त थंडगार गोड दही घालायचं आहे, जे आपण बनवून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं। तर हे दही तुम्हाला जर जास्तच थंडगार हवं असेल तर यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा घालू शकता। तर संपूर्ण दही घालून झालेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला गोड चटणी घालायची आहे। यानंतर मस्त चटपटीत अशी हिरवी चटणी यामध्ये घालायची आहे। तर या दोन्ही चटण्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता याच्यावरून भाजलेल्या जिरेची पावडर, चाट मसाला, त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता शेवटी थोडंसं काळं मीठ आणि अगदी चिमूटभर साधं मीठ सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर आता याच्यामध्ये मी थोडीशी खारी बुंदी घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, किंवा तुम्हाला जर बारीक शेव हवी असेल तर ती सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। तर इथे मस्त चटपटीत चवीचा अगदी परफेक्ट असा हा दहीवडा बनून तयार झालेला आहे। तर अगदी सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत असा हा दहीवडा आपला बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा परफेक्ट दहीवडा करून बघा। तुम्हाला हा दहीवडा कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।